आपण पाहिलं की पोलीस अधिकारी जे आहेत ते चौकशी करतात आहेत, परंतु कोणत्याही पद्धतीची माहिती जी आहे ती पोलिसांकडनं या संपूर्ण चौकशीच्या संदर्भात दिली जात नाहीये। परंतु चोर कोणत्या पद्धतीने या इमारतीमध्ये शिरलेला होता हा सगळा मोठा प्रश्नचिन्ह आहे। त्या चोराला इमारतीमध्ये येण्याच्या संदर्भात कोणी मदत केलेली होती का सैफ अली खान यांच्या घरातून किंवा त्यांच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून, या सगळ्या संदर्भातचा सखोल तपास जो आहे तो आता पोलिसांकडनं केला जातोय। 2023 मध्ये सुद्धा शाहरुख खान यांच्या घरामध्ये 2 अज्ञात व्यक्ती जे आहेत ते सुरक्षा भिंत भेदून त्यांच्या घराच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचलेले होते। त्यावेळेस सुरक्षा रक्षकांनी सतर्कता दाखवून त्या दोन्ही अज्ञात व्यक्तींना जे आहे त्यावेळेस पकडलेलं होतं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेलं होतं। 2023 ला हा संपूर्ण प्रकार शाहरुख खान यांच्या संदर्भात घडलेला होता आणि त्यानंतर आता काल मात्र सैफ अली खान यांच्या घरामध्ये थेट चोर शिरलेला होता। तो चोर चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरामध्ये शिरलेला असताना सैफ अली खान यांच्याकडनं त्या चोराला रोखण्यात आलं। त्यावेळेस त्या दोघांमध्ये झटापट झाली। त्यावेळेस चोराने चाकूचे हल्ले केले। त्यावेळेस 6 जवळपास वार जे आहेत ते सैफ अली खान यांना मानेवरती, पाठीवरती आणि डोक्यावरती चोराने केलेले होते आणि रात्री लगेच सैफ अली खान यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं। त्यांच्यावरती तिथे उपचार सुरू आहेत, शस्त्रक्रिया सुरू आहे, कारण की जे 6 वार केलेले आहेत त्यापैकी 2 वार जे आहेत ते खोलवर आहेत आणि गंभीर आहेत। त्यामुळे त्या सगळ्या संदर्भातली शस्त्रक्रिया जी आहे ती, उपचार जी आहे ती लीलावती रुग्णालयामध्ये सुरू आहे आणि दुसरीकडे मात्र आता सैफ अली खान यांच्या घरामध्ये तो चोर कशा पद्धतीने शिरला होता या सगळ्या संदर्भातची ही चौकशी जी आहे ती पोलिसांकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळते। उच्चभ्रू वस्तीची ही संपूर्ण इमारत आहे। या इमारतीच्या 12व्या मजल्यावरती सैफ अली खान आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत राहत होता आणि या 12व्या मजल्यापर्यंत चोर शिरलाच कसा, या सगळ्या संदर्भातला प्रश्नचिन्ह जो आहे तो उद्भवत आहे। सैफ अली खान यांच्या घरामध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडनं काही अधिकची माहिती मिळते का या संदर्भात देखील अधिकचा तपास जो आहे तो पोलिसांकडनं होताना पाहायला मिळतोय। जे काम करणारे कर्मचारी आहेत सैफ अली खान यांच्या घरातले, त्यांचे मोबाईल देखील आता पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भातचा पुढचा तपास जो आहे तो पोलिसांकडनं अधिक जलद गतीने या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। कारण की या संपूर्ण उच्चभ्रू वस्तीच्या इमारतीमध्ये दोन्ही गेट आहेत या इमारतीला आणि या इमारतीच्या दोन्ही गेटवरती सुरक्षा रक्षक तैनात असताना आणि 30 ते 40 CCTV कॅमेरे असताना, एवढी सुरक्षा व्यवस्था असताना हा चोर जो आहे तो एवढी सुरक्षा व्यवस्था भेदूच कसा शकतो असा प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतोय। आणि ही हल्ला झाल्यानंतर, एवढ्या गोंधळानंतर देखील चोर जो आहे तो इमारतीमधनं पसार होतोय। त्यामुळे या सगळ्या एकंदरीतच प्रकरणावरती आता प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतोय। या चोराला इमारतीमध्ये येण्यासाठी कोणी मदत केली होती का असा देखील प्रश्नचिन्ह जो आहे तो आता उद्भवत आहे। या सगळ्या अँगलमधनं आता तपास जो आहे तो पोलिसांचा अधिक सुरू झालेला असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय। ऋषाली, तसेच आपल्या सोबत राहा, प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायचे तर ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। सैफ अली खानच्या वांद्र्यामधल्या घराच्या बाहेरची ही दृश्य आहेत। 12 मजल्याची ही इमारत, हाय प्रोफाईल लोक या ठिकाणी राहतात, हायटेक सिक्युरिटी या ठिकाणी। मात्र चोर जो आहे तो 12व्या मजल्यावर पोहोचला कसा आणि 12व्या मजल्यावर पोहोचल्यानंतर तो घरामध्ये शिरला कसा, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि मुंबई पोलीस गुन्हे शाखा याच अनुषंगानं संपूर्ण तपास जो आहे तो करते। या सगळ्या झटापटीमध्ये मोलकर्णीसोबत त्या चोराची झटापट झाली, तिच्यासोबत वाद त्याने घातला आणि याच्यामध्ये मोलकरीण जखमी झालेली आहे। तर लीलावती रुग्णालयामध्ये तिच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत आणि हा वाद ऐकल्यानंतर सैफ अली खान ज्यावेळेला मध्ये पडला त्यावेळेला त्या चोरानं सैफ अली खानवर सुद्धा 6 वार केलेले आहेत। 2 खोलवर जखमा त्याला झालेल्या आहेत, मणक्याच्या इथे दुखापत झालेली आहे आणि त्यानंतर तो चोर जो आहे तो त्या ठिकाणाहून त्याने पोबारा केला, तो पळून गेला। मात्र 12व्या मजल्यावर तो चोर पोहोचला कसा, तिथून तो पळाला कसा, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि पोलिसांचा त्याच अनुषंगानं सध्या तपास सुरू आहे। हुआ है अभी तक जो भी काम किया है सैफ अली खान जी ने, उन्होंने अच्छा नाम ही कमाया। अभी तक कोई बदनामी का नाम नहीं है, दाग नहीं उनके ऊपर, और जो भी हुआ है गलत हुआ है, ये उनके साथ होना नहीं चाहिए था। अब जो भी है, जिन्होंने भी किया है ये काम, उनको जल्द से जल्द पकड़ा जाए और उनकी कार्रवाई की जाए। मैं यही चाहता हूँ। उनके ऊपर चाकू से हल्ला करने की कोशिश की थी। इस घटना को कैसे देखते हैं सर? मैं ये तो अभी जानकारी तो अभी किसी को नहीं होगी इस चीज़ की कि किसने करा, क्या नहीं करा है।
ये जल्द से जल्द, अगर अपनी इंडिया में तो अपनी महाराष्ट्र की पुलिस का नाम है, वैसे भी जल्द से जल्द जो भी काम करेंगे अच्छा ही करेंगे। मुंबई की पुलिस स्टार है, स्टार ही रहेगी, लेकिन वो काम जल्द से जल्द होगा, ये मुझे विश्वास है। आप कहाँ से आए हो सर? सर मैं राजस्थान जयपुर से फ्रॉम। आपको ये घटना का पता चला? सर मैं जयपुर से मुंबई फ्रेंड की शादी में आया हुआ हूँ, लेकिन मुझे पता लगा सुबह, मैंने टीवी में देखा आपके चैनल पे, तो मुझे अच्छा नहीं लगा बिल्कुल। मैं हैंड टू हैंड लीलावती हॉस्पिटल में आया हूँ उनके लिए खास दुआ मांगने के लिए कि कुछ होना नहीं चाहिए उनको। बस आप ईश्वर से क्या प्रार्थना करना चाहोगे? ईश्वर से यही प्रार्थना है, ऊपर वाले से यही प्रार्थना है, अपने इंडिया के स्टार है, जो भी काम उन्होंने आज तक किया है अच्छा किया है, उनके ऊपर कोई काला दाग नहीं आज तक, और अच्छा होना चाहिए उनके साथ।